बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आत्ता आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगणार, ज्या पद्धतीने तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरतायत, काय नेमका मतदारांकडून नेमका कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? तुम्ही पाहताय, मी जिथे जाईल तिथे अत्यंत म्हणजे पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतोय। प्रचंड गर्दी करतायत लोक मतदार माझ्या स्वागतासाठी आणि खूप पॉझिटिव्ह सगळीकडनं हे येत आहे, प्रतिसाद येतोय। जिकडे जाईल तिकडे मोठ्या प्रमाणात स्वागत होते आणि चांगला प्रतिसाद आहे। निश्चित, पण काय नेमके मुद्दे असणार आहेत? कारण तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जात आहेत? आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये बारामती विधानसभा जो मतदारसंघ आहे तो बारामतीचा विकास झालेला आहे की बारामतीचा विकासाचं पॅटर्न ठरलेलं आहे। पर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतर तालुक्यांमध्ये अनेक गोष्टींचा अभाव दिसून येतो। कारण जेव्हा मी तिकडे सगळीकडे फिरते तेव्हा अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत। जसं की पुणे साईडला किंवा इकडे खडकवासला रिंग रोडची समस्या आहे। वाढत्या नागरीकरणामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी होते आणि त्याच्यामुळे अनेकांना म्हणजे फार प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागते। त्यामुळे रिंग रोडचा प्रॉब्लेम एक मुख्य आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आपल्याला सांगितल्याप्रमाणे MIDCचा म्हणजे भोर तालुक्यामध्ये उतरवलीचे MIDCचा प्रॉब्लेम आहे। पुरंदरच्या प्रस्थापित विमानतळाचा प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम म्हणजे त्याची पूर्तता होण्याच्या मार्गासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी मला वाटतं की आगामी काळात प्रयत्न केले जातील। अजितदादांनी निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीमधून बाहेर पडून स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। या सगळ्या फुटीनंतर ही निवडणूक होताना दिसते, पवार विरुद्ध पवार अशी कुठंतरी एकूण चित्र निर्माण झालेलं आहे। तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? आपल्याला माहिती आहे, दादांनी जेव्हा राजकीय भूमिका ही वेगळी घेतलेली आहे, ही अशी कौटुंबिक लढाई नाही, मी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सांगते। आणि मला असं वाटतं की ह्या राजकीय विचारांच्या वेगळ्या लढाईमध्ये कौटुंबिक लढाई आपण आणलेलीच बरी। दादा, आत्ताच सुप्यामध्ये सभा सुरू होती, त्या ठिकाणी म्हटलं की 40 वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा सून कशी परकी राहू शकते? मग किती वर्ष झाल्यानंतर सून ही आपली असणार आहे? मला असं वाटतं की ह्याच्यावरती मला नाही बोलायचं। ताई, काय या सगळ्या याच्यानंतर 4 जूनला निकाल असणार, पण नेमका काय विश्वास तुम्हाला आहे? कारण एकीकडे सुप्रिया सुळे जर बघितलं तर 4 टर्म खासदार या सगळ्या याच्यात, आणि तुम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत, काय नेमका विश्वास तुम्हाला वाटतोय? मी मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय, ज्या प्रकारच्या लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आदरणीय दादांच्या शब्दावर लोकांचा विश्वास आहे आणि मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी जो ठाम निश्चय केलेला आहे। कारण त्यांना असं सगळ्यांनाच वाटतंय की दादांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवायची त्यांची जी खासियत आहे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे। कारण बारामतीमध्ये त्यांनी जो विकास बघितलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्येच आजपर्यंत जो सगळ्याच कामासाठी अर्थमंत्री असताना म्हणा किंवा त्यांनी इतर पदांवरती असताना जो निधी दिलेला आहे, जो विकास केलेला आहे त्यांच्या कामामधनं, त्या सगळ्याच गोष्टींचा लोकांमध्ये एक विश्वासाची भावना आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्या प्रकारे मतदारसंघामध्ये फिरताना जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं नक्कीच विजयश्री आपलीच असणार आहे याची खात्री वाटते। शेवटचा प्रश्न विचारतो, कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये कुटुंबात एकटं पाडलं जात आहे का? कारण असा सुद्धा एक आरोप केला जातो, कारण की सगळी जी मंडळी आहे, मग अजितदादांचे बंधू असू दे किंवा इतर मंडळी असू दे, जे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत, अजितदादांसोबत कुठे दिसत नाहीये, त्यामुळे कुटुंबात तुम्हाला एकटं पाडलं जाते असं वाटतं? मी प्रत्येक दिवशी सगळ्यांना सांगत आलेली आहे की माझी निवडच मुळी जनतेतून झालेली आहे। जनतेचीच मागणी होती की मला उमेदवार करावं आणि म्हणून पहिल्या दिवसापासूनच मी जनतेलाच माझं कुटुंब मानत आलेलं आहे आणि बारामती आणि जनताच हेच माझं कुटुंब आहे। त्यामुळे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे, त्याच्यामुळे जनतेने आता हे हातात घेतलेली निवडणूक आहे। धन्यवाद ताई।
कॅमेरामन अथर्वसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.